सोलापूर शहरातील नई जिंदगी भागातील प्राइम फ्युएल ऑटो एलपीजी पंप गॅसच्या तुटवड्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे। शहरातला हा अत्यंत महत्त्वाचा पंप बंद असल्यामुळे ऑटो रिक्षा चालकांचे प्रचंड हाल होत असून त्यांच्या व्यवसायाला मोठा फटका बसतोय। केवळ गॅस उपलब्ध नसल्याने हा पंप बंद ठेवावा लागला असून तिथे काम करणाऱ्या 8 ते 10 कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आलेली आहे। आपण थेट जाऊयात सोलापुरात। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये उपस्थित आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। विश्वभूषण, आखाती देशामध्ये सुरू असणाऱ्या युद्धाचा परिणाम सोलापुरातील ऑटो एलपीजी गॅसवरती बसल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या उभा आहोत सोलापूरमधील नई जिंदगी परिसरामधील प्राइम फ्युएल ऑटो एलपीजी या पंपाच्या समोर आपण उभे आहोत आणि मागच्या 10 ते 15 दिवसांपासून इकडचा जो ऑटो एलपीजीचा हा जो पंप आहे तो बंद असल्याचं एकूण चित्र पाहायला मिळते। खरं तर गॅसचा तुटवडा असल्या कारणानं इकडचा हा जो पंप आहे तो बंद असल्याचं पाहायला मिळते। सोलापूर शहरामधील अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी असणारा हा पंप बंद असल्या कारणानं इकडच्या ऑटो रिक्षा चालकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होतानाचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आपण जर बघितलं तर या ऑटो एलपीजीचा जो पंप आहे या ठिकाणी साधारणतः 8 ते 10 कर्मचारी हे काम करत असतात। मात्र मागच्या 10 ते 15 दिवसापासून आपण बघितलं तर त्यांच्यावरती सुद्धा बेरोजगारीची वेळ आलेली आहे। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर।